न्यूज, सच जरूरी है। दर्शकों नमस्कार, मैं श्रद्धा तिवारी और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। तो आइए देखते हैं आज की खास खबर। एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस की ओर। अल्कोहल के साथ ड्रग्स जांच भी अनिवार्य, मंत्री प्रताप सरनाईक। अपने मंत्रियों पर लगाए सील। 12 करोड़ खर्च करके चुनाव जीता है अजूबा। तो आइए देखते हैं खबरें विस्तार से। अल्कोहल के साथ ड्रग्स जांच भी अनिवार्य, मंत्री प्रताप सरनाईक। राज्य सरकार सड़क दुर्घटनाओं को नियंत्रित करने और सड़क हादसों में होने वाली मौतों को कम करने के लिए विभिन्न उपाय लागू कर रही है। वर्तमान में पुलिस वाहन चालकों का नियमित रूप से अल्कोहल सेवन परीक्षण करती है, लेकिन अब से अल्कोहल के साथ ड्रग्स सेवन की भी जांच की जाएगी। जल्द ही ड्रग्स परीक्षण मशीनें उपलब्ध कराई जाएगी। यह जानकारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने विधानसभा में प्रश्नोत्तर सत्र के दौरान दी। विधानसभा सदस्य काशीनाथ दाते ने राज्य में बढ़ रही सड़क दुर्घटनाओं के संबंध में सवाल उठाया था। इस प्रश्न का उत्तर देते हुए मंत्री सरनाईक ने कहा कि पूरे देश में सड़क दुर्घटनाओं की संख्या में वृद्धि हो रही है, जिससे मौतों की संख्या भी बढ़ रही है। वहीं इस निधि के माध्यम से सड़क सुरक्षा से संबंधित विभिन्न उपाय और योजनाएं लागू की जा रही। अपघाती मृत्यूची सन 2022-23 आणि 24चा तुलनात्मक आराखडा मी आपल्या समोर मांडतोय। प्रामुख्यानं वर्ष 2022 14,058 एकूण अपघात झाले होते आणि मृत्यूंची संख्या 15,224 होती। 2023 मध्ये 14,119 एकूण अपघात झाले होते आणि मृत्यूंची संख्या 15,366 होती। 2024 मध्ये 14,237 अपघात झाले आणि मृत्यूंची संख्या 15,335। साधारणतः गेल्या काही वर्षाचा जर मी विचार केला तर 5 ते 6% ही प्रमाण मृत्यूंचं वाढत राहतं, परंतु ह्या वर्षी मात्र मृतांच्या संख्येमध्ये 0.02% घट झाल्याचे आढळून येते। अध्यक्ष महोदय, माननीय सदस्यांनी जो दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारलाय, जिल्हा रस्ता सुरक्षा उपाययोजनेअंतर्गत प्रत्येक DPDCला हे आदेश पारित झालेले आहे की किमान जे बजेट असेल त्या बजेटच्या 1% रक्कम ही रस्ते सुरक्षेसाठी त्या जिल्ह्यानं वापरणं गरजेचं आहे आणि त्यानुसार राज्य शासनाच्या वतीनं त्यांना तसे आदेश पारित झालेले आहेत। तुमचा तिसरा प्रश्न होता इंटरसेप्टर वाहने। महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक याप्रमाणे 359 तालुक्यातील रस्ता सुरक्षा अंमलबजावणीसाठी पथक कार्यान्वित करण्याची प्रक्रिया परिवहन विभागातर्फे सुरू असून सध्या 263 इंटरसेप्टर वाहने कार्यरत आहेत आणि उर्वरित वाहनांपैकी 69 वाहने विभागाला आता प्राप्त झालेली आहेत। तुमचा तिसरा प्रश्न होता की ATS व ADTD केंद्र ही अद्यापपर्यंत चालू झालेली नाहीत का? अद्यापपर्यंत चालू झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु त्याची निविदा प्रक्रिया जी आहे ती चालू असून पुढल्या 3 ते 4 महिन्यामध्ये ती कार्यान्वित होईल, जेणेकरून भविष्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ती योजना शासनाच्या वतीनं त्या अंमलबजावणी त्याची करण्यात येईल आणि ही अद्ययावत स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र ATS व 38 ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक ADTT सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले। सदर केंद्र सुरू झाल्यानंतर अतिशय शास्त्रोक्त पद्धतीनं आणि चांगल्या प्रकारे वाहने ही बघितली जातील आणि त्यानुसार उपाययोजना केली जातील, जेणेकरून अपघातांचं प्रमाण कमी होईल। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य योगेश सागर यांनी वस्तुस्थिती सांगितली। हे खरं आहे की काही प्रमाणामध्ये जे मॅन्युअली लायसन्स देण्यात येत होतं त्यामुळे ड्रायव्हर वारंवार चुका करत होतं आणि त्यामुळे आमच्या डिपार्टमेंटनं असं ठरवलेलं आहे की 38 ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक, म्हणजे जी माहिती आम्हाला मिळाली त्या माहितीच्या अनुषंगानं अध्यक्ष महोदय, जवळजवळ ज्यांना आपण लायसन्स दिलेले आहे त्यातले 70% लोक ते अपात्र ठरले ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग टेस्ट याच्यामध्ये टेस्ट ट्रॅकमध्ये। त्यामुळे मॅन्युअली देणं आणि ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकमध्ये त्यांना परमिशन देणं किंवा लायसन्स देणं, त्यामुळे खूप फायदा होणार आहे। ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही की काही मॅन्युअली चुकी असताना सुद्धा काही लायसन्स दिले गेले असतील, परंतु ह्या ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकमुळे ते प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नाला उत्तर देणारा मला खूप समाधान वाटतंय की अतिशय चांगला प्रश्न त्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे। मुंबईमध्ये
हे अपघातांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ही वस्तुस्थिती सुद्धा नाकारता येणार नाही की ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं असल्या कारणानं ते अपघात वारंवार घडत चाललेले होते आणि जे ड्रायव्हर्स आहेत त्यांना बिलकुल कुणाची भीती नाही अशा प्रकारे ते बेदरकारपणे वाहनं चालवत होते आणि हे शहरी भागामध्ये म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे ह्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्ह बरोबर आपण आपले पोलीस ड्रिंक अँड ड्राईव्हची तपासणी करतात, परंतु पुढे गेल्यानंतर ते ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये ते सापडत नाहीत. याचं दुसरं कारण असं आहे की कदाचित त्यांनी ड्रग्सचं पण सेवन केलेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याकडे जे मशीन्स आहेत ते ड्रिंक अँड ड्राईव्हच्या मशीन्स आहेत, परंतु आता पुढल्या काळामध्ये पुढल्या 3 ते 4 महिन्यामध्ये काळामध्ये कारण हे तरुणांचं प्रमाण ड्रग्सचं सेवन मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि ते बेदरकारपणे वाहने चालवतात. अध्यक्ष महोदय, परिवहन विभागातर्फे पहिल्यांदा असं घडणार आहे की ड्रिंक अँड ड्राईव्ह बरोबर अल्कोहोल टेस्ट त्यांची करत असताना ड्रग्सचं सेवन केल्याची टेस्ट सुद्धा आपण फार मोठ्या प्रमाणात करतोय आणि तशा प्रकारची मशिनरी आपण विकत घेतोय आणि त्यामुळे हे अपघातांचं प्रमाण कमी होणार आहे. अध्यक्ष महोदय, शहरी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे पोलिसांची कामगिरी ती आमच्या खात्याची कामगिरी नाही, परंतु पोलिसांची कामगिरी बजावत असताना आम्ही भविष्यामध्ये सुद्धा AI टेक्नॉलॉजीचा वापर करून अध्यक्ष महोदय काय होतं की आता कुठल्याही रस्त्यावरनं बेदरकारपणे वाहन चालवत असताना 80चा स्पीड 100चा स्पीड हे त्यांना नंतर जी गाडी पासिंगला जाते त्यावेळेस त्यांना तो दंड आकारला जातो, परंतु तोपर्यंत ते दंड हे नंतरच्या नंतर बघू अशा पद्धतीने ते वाहन चालवत असतात. AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रत्येक वाहन चालकाला ती एक आपली जशी शिडी असते त्या पद्धतीनं त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही नियम बाह्य रीतीनं गाडी चालवत आहात, तुम्हाला 2000 दंड भरावा लागेल आणि तो भरला नाही 1 आठवड्याच्या आत तर तुमच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारचं पुढे चाललोय. अध्यक्ष महोदय, प्रामुख्यानं सर्व परिवहन संवर्गातील वाहनांच्या स्थळावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यात VLTD कमांड कंट्रोल सेंटर आम्ही निर्माण करतोय, जेणेकरून रिक्षामध्ये प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होणं आणि त्याचबरोबर इतर काही ज्या गोष्टी आहेत त्या जर चुकीच्या पद्धतीने घडत असतील तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही ITMS यंत्रणा PPP मॉडेलवर आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो. अध्यक्ष महोदय, आणि निश्चितपणे त्यावर लवकरात लवकर तोडगा काढून हे जी वाहतूक मोठ्या प्रमाणात चुकीच्या त्यावर नियंत्रण ठेवण्यात येईल. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जो निधी ज्या कामासाठी केंद्र शासनाच्या वतीनं राज्य शासनाला मिळाला आहे तो त्याच कामासाठी राज्य शासनाचा निधी ज्या कामासाठी मिळालेला आहे त्याच कामासाठी वापरण्यात येईल. अध्यक्ष महोदय, दुसरा जो त्यांचा प्रश्न आहे की मृत्युमुखी पडलेल्यांना किती मदत करण्यात येईल, 25 लाखाची मदत करण्यात येईल का? अध्यक्ष महोदय, 10 लाखाची मदत मृत्युमुखी पडलेल्यांना करण्यात येते. अध्यक्ष महोदय, MSRTC मध्ये अपघाताने मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना 10 लाख रुपये स्पष्टपणे दिले जातात. हे सुधीर भाऊंचा प्रश्न होता की दिले जातात का? 100% 10 लाख रुपये दिले जातात. अध्यक्ष महोदय, प्रामुख्याने सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारलाय, निश्चितपणे वन खातं PWDच्या सहकार्यानं अशा ठिकाणी जर अपघात घडत असतील तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही संबंधित खात्याशी चर्चा करून निर्णय घेऊ. सन्माननीय सदस्य नितीन राऊत साहेबांनी जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाच्या अनुषंगाने निश्चितपणे अशा प्रकारे जर प्रश्न त्यावर चौकशी केली जाईल. आणि त्याचबरोबर सन्माननीय सदस्य अभिमन्यू पवार यांनी महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. काही दिवसापूर्वी हे अपघात त्यांच्या मतदारसंघामध्ये घडला होता. अध्यक्ष महोदय, परंतु फक्त मृत्युमुखी पडलेल्यांना 10 लाखाची मदत शासनातर्फे जाहीर करण्यात येत असल्या कारणानं अपघातामध्ये जी लोक जखमी आहेत त्यांचा खर्च राज्य शासनाच्या वतीने करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य विश्वजित कदम यांनी अतिशय चांगली सूचना केलेली आहे. तुम्हाला पूर्वी जर अशा पद्धतीने शालेय अभ्यासक्रमामध्ये जर उल्लेख केला जात असेल तर ते तपासून त्यावर योग्य ती कारवाई करेल. अगली खबर.
अपने मंत्रियों पर लगाम लगाए सीएम। हिंदुओं के लिए झटका मटन शुरू करने की मंत्री नारायण राणे की संकल्पना का कांग्रेस ने जोरदार विरोध किया है। कांग्रेस विधायक व पूर्व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने इसे दो धर्मों के बीच विदेश भड़काने वाला कदम करार देते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मंत्री नितेश राणे पर लगाम लगाने की मांग की। नाना ने पूछा कि क्या मंत्री नितेश मटन की दुकानों को प्रमाण पत्र जारी करने का नया धंधा शुरू किया है और उन्हें इस तरह से प्रमाण पत्र बांटने का अधिकार किसने दिया है। विधानसभा परिसर में मंगलवार को नाना ने कहा, कौन सा मटन किस दुकान में और किससे खरीदा जाए, मंत्रियों द्वारा इस संबंध में फतवा जारी करना उचित नहीं है। मंत्री इस तरह से धर्मों के बीच विवाद पैदा करने का काम कर रहे हैं। इससे कानून और व्यवस्था की समस्या पैदा होगी और यह महाराष्ट्र के लिए उपयुक्त नहीं है। उन्होंने आरोप लगाया कि मंत्री ने यह नया व्यवसाय अपनी जेबें भरने और धार्मिक विभाजन पैदा करने के लिए शुरू किया है। मुख्यमंत्री को इसे गंभीरता से लेना चाहिए और मंत्री को फटकार लगानी चाहिए। मल्हार प्रमाणन मुद्दे पर महाराष्ट्र के मंत्री नितेश राणे ने कहा, हिंदुत्व विचारधारा को मानने वाले कार्यकर्ता एकजुट होकर हिंदू समाज के लिए, उनके अधिकारों के लिए मटन का एक अच्छा विकल्प लेकर आए। अगली खबर, मैं 12 करोड़ खर्च करके चुनाव जीता हूं, अजित पवार। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार के लिए उनकी पार्टी के नेता और विधायक ही सर्वाधिक चुनौती खड़ी कर रहे हैं। मंत्री धनंजय मुंडे और मनिका राव कोकाटे के कारण महीनों तक चला बवाल अभी पूरी तरह से शांत भी नहीं हुआ है। इसी बीच पार्टी के एक बड़बोले विधायक ने अजित का सिर दर्द बढ़ाने का काम किया है। अजित के रकांपा के विधायक प्रकाश सोलंकी ने सार्वजनिक तौर पर मंत्री धनंजय मुंडे और मनिका राव कोकाटे के कारण महीनों तक चला बवाल अभी पूरी तरह से शांत भी नहीं हुआ है। इसी बीच पार्टी के एक बड़बोले विधायक ने अजित का सिर दर्द बढ़ाने का काम किया है। अजित की रकांपा के विधायक प्रकाश सोलंकी ने सार्वजनिक तौर पर यह कह दिया है कि मैं 10 से 12 करोड़ रुपए खर्च करके चुनाव जीता हूं। सोशल मीडिया पर वायरल हो रहे वीडियो में अजित की रकांपा के विधायक प्रकाश सोलंकी कह रहे हैं कि आजकल कोई भी आता है और पैसे के जोर पर चुनाव लड़ता है। सोलंकी कहते हैं कि मैंने सुना है कि माजलगांव के एक उम्मीदवार ने चुनाव में करीब 45 करोड़ रुपए खर्च कर डाले, तो वहीं एक अन्य उम्मीदवार ने भी करीब 35 करोड़ रुपए फूंक डाले। इस बयान के बाद विधायक सोलंकी की सदस्यता खतरे में पड़ती नजर आ रही है, क्योंकि चुनाव आयोग ने विधानसभा चुनाव में उम्मीदवार के लिए चुनावी खर्च की सीमा 40 लाख रुपए निर्धारित की है। लोकसभा चुनाव में यह सीमा 75 लाख रुपए है। अब वक्त हो चला दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें। बने रहिए MNS न्यूज टीवी पर। नमस्कार। मैं हूं अभिषेक बच्चन। कीप वॉचिंग MNS न्यूज। आप देख रहे